भात आधीच तयार करून घेतला होता. आता एक कोबी घेतली, त्या कोबीला कट करायचं. मीडियम आकाराची असे छोटे छोटे मीडियम कापून घ्यायचे. कोबी असे मीडियम आकाराचे कापून झाली आहे. आता गाजर सोलायचा. मी चाकूने सोडलाय आणि तो कापून घ्यायचा. छोटे छोटे काप करायचे त्याचे. असे मी 2 गाजर घेतले, त्याचे मी काप केले. आता एक कांदा घेतला, त्यालाही उभा चिरून घ्यायचा. उभा असे कट करून घ्यायचे. कांदेही कापून झाले आहे. बटाटा घेतले, बटाटा सोलते आहे. तो बटाटाही मीडियम आकाराचा काप करून घ्यायचा. आणि झाले बटाटे. आणि एक टमॅटो घेतला, टमॅटो 2 घ्यायचे आणि तेही स्लाइस करून घ्यायचे त्याचे गोल गोल. आणि कोथिंबीरही बारीक कापून घ्यायची. कोथिंबीर कापून झाली आहे. बाउलमध्ये आपण फ्लावर घेतला, त्यामध्ये वाटाणा टाकला आणि गाजर सुद्धा टाकले आणि ते मिसळवलं आणि त्यावर नंतर बटाटे टाकले. आता एका पॅनमध्ये टोपामध्ये तेल घातलं. कांदे घालायचे. कांद्याला छान परतवायचं. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आलं लसणाचं पेस्ट टाकलंय. मिरची होती त्यामध्ये आणि हळद टाकली, तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला आणि स्वादनुसार मीठ टाकलं. आता त्याला छान परतवून घ्यायचं. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं कोबी, फ्लावर, वाटाणा आणि गाजर, बटाटा हे घालून सगळं मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स झालं की त्याला छान शिजू द्यायचं आणि थोडं झाकण बंद करून शिजू द्यायचं 5 मिनटं. आणि त्याला पाणी सुटलं आहे. परत हलवायचं आणि परत झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं पाणी आटेपर्यंत. पाणी आटेपर्यंत शिजवायचं. छान आटलं आहे पाणी. झाकण काढलंय. आता पाणी सुद्धा कमी आहे. तेलच दिसते आहे. पाणी सगळं सुकलं आहे. आता त्यामध्ये भात घालायचा. भाताला मी आधी शिजवून घेतला आहे आणि ते मोकळा झालेला आहे. आणि तो आता तांदळाला आता खालवर करायचे. व्यवस्थित असं खालवर करून सगळं एकजीव करून सगळं मसाला एका लागला पाहिजे. मसाला लागलेला आहे. आपला व्हेज पुलाव तयार होणार आहे. मी थोडंसं त्याला झाकण लावलं होतं. 5 मिनिटांनी काढलं आणि आता कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून आता सर्व करणार व्हेज पुलाव आणि कढी.